मुंबई महापालिकेचं आत्ताचं पक्षीय बलाबल आपण खरं तर समजून घेऊयात। भाजपनं 137 जागा लढवल्या होत्या, ज्यातल्या 89 जागांवर त्यांना विजय मिळालाय। तर 90 जागांवर लढत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 29 जागा जिंकता आल्यात। मतांचा पॅटर्न बघता भाजपची शिंदेंना सोबत घेण्याची रणनीती ही अतिशय योग्य होती आणि ती त्यांना फलदायी ठरली असं दिसतंय। पुढचं म्हणजे काँग्रेसनं वंचित सोबत युती करून उमेदवार उतरवले, मात्र यावेळी काँग्रेसची घसरण ही 24 पर्यंत येऊन ठेपली आहे। तब्बल 20 वर्षांनंतर राज करून 201 जागांवर आपले ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील हे दोन भाऊ एकत्र आले होते। ठाकरेंच्या शिवसेनेनं 163 जागा लढवल्या होत्या, ज्यातल्या 65 जागांवर त्यांना विजय मिळालाय। तर 51 जागांवर मनसेनं आपले उमेदवार दिले होते आणि पण त्यांना तिथे अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये। तर काँग्रेसला लाजवेल असा परफॉर्मन्स खरं तर MIMचा राहिलाय, कारण MIMनं म्हणजे असदुद्दीन ओवैसींच्या MIMनं अनपेक्षितपणे मुसंडी मारत मुंबईत तब्बल 8 जागा जिंकल्या आहेत आणि त्यांनी मुंबईत एक प्रकारची आपली एंट्री केली आहे। आता या निकालाची थोडक्यात वैशिष्ट्ये सांगायची झाली तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, कारण 2017ची तुलना करायची झाली तर भाजप 82 आणि शिवसेना ज्यावेळी ती एकसंध होती त्यावेळी 84, म्हणजे अवघ्या 2 जागांचा डिफरन्स होता। पण यावेळी हाच डिफरन्स वाढलेला आहे आणि भाजपच्या जागांमध्ये सुद्धा अवघ्या 7 जागांची भर पडली आहे। शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले नाहीत त्याचाही फटका कुठेतरी या निकालामधून आपल्याला पडलेला दिसतोय। ठाकरेंचा मराठी मतदारांवरचा प्रभाव मात्र कायम आहे। काँग्रेसची 31 वरून घसरण झाली आहे 26 जागांवर। 8 जागा जिंकून MIMची दमदार कामगिरी आपल्याला मुंबईत पाहायला मिळाली आहे आणि मनसे आणि शिवसेनेची मात्र अपेक्षित कामगिरी आपल्याला इथे पाहायला मिळालेली नाही आहे। म्हणजे मनसेला फक्त 6 जागांवर यश मिळाले तर शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा अगदी तिशी सुद्धा ओलांडता आलेली नाहीये। त्यामुळे खरं तर हा या दोन पक्षांसाठी सुद्धा मोठा सेटबॅक म्हणावा लागेल। आता जिथे आपण शिंदेंच्या खरं तर शिवसेनेबद्दल बोललो तिथे हे समजावून घ्यायला हवं की शिंदेंचा भाजपनं निव्वळ वापर केलेला दिसतोय, कारण मुंबईत 90 जागा लढवलेल्या एकनाथ शिंदेंच्या पक्षाला त्यांच्याच विजयाचा स्ट्राईक रेट राखता आला नाहीये। ठाकरे गटाच्या गोटातून फोडलेल्या 62 नगरसेवकांपैकी केवळ 26 उमेदवारांना विजय मिळवता आला।